मी मनाली आपण पाहताय 25 शहर 50 बातम्या। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण थोडक्यात पाहणार आहोत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सुप्रीम कोर्टात एकत्रित रीट याचिका दाखल केलेली असून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सकाळी 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। आम्ही सुप्रीम कोर्टाकडे फ्लोअर टेस्टसाठी त्वरित निर्देश देण्याची विनंती आमच्या याचिकेत केली, अशी माहिती काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी दिली आहे। तर याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते। आम्हाला आशा आहे की सुप्रीम कोर्ट आमचं म्हणणं ऐकेल, असंही ते पुढे म्हणाले आणि सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करून घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली। कर्नाटकामध्ये ज्या प्रकारे फ्लोअर टेस्ट घेण्यात आली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील फ्लोअर टेस्ट घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केली आहे। तर याबाबत शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी माहिती दिलेली असून शिवसेनेकडून याचिकाकर्ते गजानन कीर्तीकर असून त्यांनी शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। तर भाजप आणि अजित पवार यांनी स्थापन केलेल्या सरकारविरोधात आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली असल्याचं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटलंय। ते माध्यमांशी बोलत होते। सुप्रीम कोर्टानं रविवारीच फ्लोअर टेस्टसाठी आदेश द्यावा, अशी विनंती देखील सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी केली आहे। तर दरम्यान जनमताची हत्या करण्याची सुपारी भाजपनं घेतली असून त्याला पूर्णविराम दिला पाहिजे, असं देखील सुरजेवाला म्हणाले। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार रात्री 12:15च्या सुमारास बंधू श्रीनिवास यांच्या घरातून बाहेर पडले आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार तसंच प्रमोद हिंदुराव देखील आहेत। तर नेपेन्सी रोडवर श्रीनिवास यांचं घर असून तिथून निघालेला अजितदादांचा ताफा हा नंतर त्यांच्या घराच्या दिशेने रवाना झाला। तर राष्ट्रवादीचे आमदार मुंबईमधील पवई येथील रेनेसन्स या हॉटेलमध्ये वास्तव्य करत आहेत। काल रात्रीच त्यांना या हॉटेलमध्ये देण्यात आलं। बंडखोरीच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं त्यांना रेनेसन्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं। शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दौलत दरोडा हे बेपत्ता असल्याची तक्रार शहापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। शहापूरचे शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी ही तक्रार शहापूर पोलीस स्थानकात दाखल केली आहे। दरम्यान काँग्रेसचे आमदार जयपूरला रवाना झाल्याचं कळतंय। सकाळी लवकरच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी येथून जयपूरला काही आमदार निघतील। तर बंडखोरी टाळण्यासाठी आता सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जाते। भाजपशी घरोबा केलेल्या अजित पवार यांची अखेर विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी झाली आहे आणि आता विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत। तर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांकडे हे अधिकार तांत्रिकदृष्ट्या त्यांच्याकडे देण्यात आले आहेत। तर अजित पवारांचे व्हीप काढण्यासारखे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं विधिमंडळ नेतेपदावरून अजित पवारांची केलेली हकालपट्टी ही अयोग्य असल्याचं भाजप नेते आशिष शेलारांनी म्हटलंय। जर नव्या विधिमंडळ नेत्याची निवड करायची असेल तर सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र सादर करावं लागतं, तसंच ते राज्यपालांना द्यावं लागतं। असं देखील कोणतंही पत्र राज्यपालांना देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळेच अजित पवारांची हकालपट्टी अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विधिमंडळ नेतेपदी झालेली निवड ही भाजप नेते आशिष शेलारांनी अवैध ठरवली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सहमतीनं जयंत पाटील यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झालेली नाही आणि त्यामुळे हे नेता निवड अवैध ठरती, असं शेलारांनी म्हटलंय। आणि इतकंच नाही तर जयंत पाटील यांची निवड केल्याचं पत्रही राज्यपालांना देण्यात आलेलं असंही शेलार म्हणाले। आमचे 5 किंवा 6 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली। दरम्यान बहुमत चाचणीत भाजपचा पराभव करणार असल्याचा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला। तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना फोन करून शनिवारच्या घडामोडींबद्दल संवाद साधल्याची माहिती मिळते। अहमद पटेल हे सातत्यानं महाराष्ट्रातील स्थितीसंदर्भातील माहिती सोनिया गांधी यांना देत असून सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना समर्थन देण्याचे आदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिले। भाजपला आकस्मिक पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांचं मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीनं शनिवारी प्रयत्न केले। दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची भेटही घेतली। यावेळेस अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले, मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले।
दरम्यान आज भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता दादर येथील वसंत स्मृती कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी आमदारांना पुढील रणनीतीची माहिती दिली जाणार आहे। तर नागपुरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील आज पत्रकार परिषद घेणार असून दुपारी 12 वाजता गडकरी पत्रकार परिषद घेतील। यावेळेस ते महत्त्वाच्या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे आता नितीन गडकरी काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलं। दरम्यान शनिवारी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय। यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली। दरम्यान पवारांनी आमदारांनाही यावेळेस इशारा दिलाय। आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तर कारवाई होईल असा इशाराच पवारांनी आमदारांना दिला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बहुमत सिद्ध करता येणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय। त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचा विश्वास शरद पवारांनी दर्शवलाय। राजकीय भूकंपावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांवर तोफ डागली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला फेविकॉल लावून चिपकून बसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना मित्रपक्ष आणि विरोधक नको असून त्यांना केवळ मी आणि मीच हवाय असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला। मागे रात्री झाला तो सर्जिकल आणि शुक्रवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। भाजपच्या राजकारणावर उद्धव यांनी सडकून टीका केली आहे। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादीचे काही आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हे आमदार शरद पवारांकडे परतलेले असून आपल्याला कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सकाळी अजित पवार यांचा फोन आला आणि आम्ही गेलो पण कशासाठी बोलावलं याची माहिती नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं। तर बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अजित पवार यांनी कोणतीही कल्पना दिली नसल्याचं म्हटलंय। यावेळेस आपल्याला थेट राज्यपाल भवनामध्ये बोलावून घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारी यांनी देखील शपथविधीची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचं म्हटलंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये यावेळेस त्यांनी माहिती दिली। तर ही घटना इतिहासामध्ये काळ्या शाईनं लिहिली जाईल अशा शब्दात अहमद पटेल यांनी टीका केली आहे आणि यावेळेस बोलताना अहमद पटेल यांनी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारचा विलंब झाले नसल्याचं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे काही लोक फुटल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलंय। सत्ता स्थापनेसाठी बहुमत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलाय। राष्ट्रवादीचे जे पत्र राज्यपालांना देण्यात आलं त्यातील 48 आमदार राष्ट्रवादीच्या संध्याकाळी झालेल्या बैठकीला हजर होते आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली। तर भाजपचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर सरकून टीका केली आणि या सेना कुणाच्या इशाऱ्यावर इतकी आक्रमक झाली आहे असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय। दरम्यान आता आम्ही सरकार स्थापन केलंय म्हणजे लोकशाहीची हत्या कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सेनेवर टीकास्त्र सोडले। आम्ही पाठीत खंजीर खुपसलेला नसून शिवसेनेला चर्चेसाठी वेळ नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। तर चंद्रकांत पाटलांनी जनतेशी संवाद साधताना संजय राऊतांवर देखील तोफ डागली। संजय राऊतांनी तुम्ही सेनेची वाट लावल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आणि आता तरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना गप्प करण्याचा खोचक सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिलाय। संजय राऊतांनी महाराष्ट्राची वाट लावली असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सेनेवर जोरदार टीका केली। राज्यामधील जनतेच्या जनादेशाचा अपमान चालला होता असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। तर संजय राऊत काहीही म्हणत असले खंजीर कोण खुपसत होता आणि दिल्लीत मुजरा कुणाचा चालत होता हे जनतेला माहीत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। तर भाजपच्या राजकीय डावपेचानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि या त्यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे। तर ते नागपुरामध्ये बोलत होते आणि माझं म्हणणं आता तुम्हाला पटेल असंही त्यांनी म्हटलं। राज्यपालांनी दिलेल्या वेळेमध्ये बहुमत सिद्ध करण्यास फडणवीस आणि अजित पवार यशस्वी होतील असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांनी योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलंय। शिवसेनेसोबत जाण्याचं अजित पवारांच्या मनात नसल्यानं त्यांनी भाजपला साथ दिल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं।
राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणाऱ्यांना ही मोठी चपराक असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा आम्हाला आत्मविश्वास होता असं म्हणत राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणाऱ्यांना ही चपराक असल्याची टीका विरोधकांवर विखे पाटलांनी केली. राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, शिवसेनेसोबत गेल्यास भलं नाही हे अजित पवार यांना माहीत होतं आणि म्हणूनच भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला अजित पवार यांनी संमती दर्शवली असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय. तर आम्ही राष्ट्रवादी फोडलेली नाही असं सांगत पुढील 5 वर्षे स्थिर सरकार आम्ही देऊ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. अजित पवारांनी योग्य निर्णय घेतलेला असून भाजपनं राज्याला स्थिर सरकार दिलंय अशी भावना खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे. तर गेली 30 वर्ष हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या मुद्द्यावर भाजपची शिवसेनेशी युती होती. मात्र शिवसेनेनं निवडणूक निकालानंतर अपवित्र आघाडी स्थापण्याचे प्रयत्न केले, त्यात यश आलं नाही अशी टीका माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे. तर आता नवे सरकार पदारूढ झाल्यावर राज्याला स्थिरता प्रदान करेल अशी अपेक्षा सुद्धा अहिरांनी व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा दावा करणारे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचं भाकीत खरं ठरलंय. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय गोटामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं. सुप्रिया सुळेंनी पक्षात आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचं व्हॉट्सअप स्टेटसही टाकलं आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे या भावुकही झाल्या होत्या. शरद पवार यांचा राजकीय घराणा फुटू शकत नाही, मात्र राजकीय महत्वाकांक्षेपोटी अजित पवार यांनी निर्णय घेतला असेल तर तो धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील यांनी दिली आहे. शरद पवार यांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांना समर्थन देतील हे विश्वास ठेवण्यासाठी जड जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. शनिवारी नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता आणि 2 उपायुक्तांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. संतप्त कार्यकर्त्यांनी कोणतेही अनुचित प्रकार करू नये म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली. अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत दगाफटका केल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आणि यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान बारामतीमध्ये शरद पवारांच्या समर्थकांनी मोठमोठे बॅनर्सही लावले. तर धुळ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतलाय. तर पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी प्रामाणिक राहतील असा संकल्प देखील यावेळी त्यांनी केला. तर मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि ज्या भाजप कार्यालयावर शुकशुकाट पाहायला मिळत होता तिथं शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत हा जल्लोष साजरा केला. तर ठाण्यातही भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला आणि यावेळेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. तर पुण्यामध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्ते एकच जल्लोष करताना दिसले. कोकणातही भाजप कार्यकर्ते जल्लोष करताना दिसले. सिंधुदुर्गामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला असून शिवसेनेला जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यात काहीही गैर वाटत नव्हतं तर आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेलो तर काय गैर केलं असे अशी भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तर चिपळूणमध्ये सुद्धा भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला. चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला. सोलापूरमध्ये अजित पवार समर्थकांनी शहरामध्ये फटाके फोडत जल्लोष केला आणि यावेळेस अजित पवारांच्या समर्थकांनी पेढे वाटून अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यामुळे सोलापुरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं समोर आलं. तर परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे समर्थक या जल्लोषात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. तर हिंगोलीसह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सकाळी ढोल ताशांच्या गजरात विजय मिरवणूक काढत भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
शहरामध्ये गांधी चौकामध्ये आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आतिषबाजी करण्यात आली आणि मिठाई वाटप करून सत्ता स्थापनेचा आनंद व्यक्त केला. लातूरमध्ये सुद्धा ढोल ताशा वाजवत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. लातूरमध्ये अनेक भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आनंद साजरा करताना दिसले. दरम्यान जनतेच्या मनातला मुख्यमंत्री राज्याला मिळाला अशी भावना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली. दत्त चौकामध्ये भाजपचे आमदार अशोक उईके, आमदार संदीप धुर्वे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि यावेळेस ढोल ताशे फटाके फोडून हा आनंद साजरा करण्यात आला. तर इंदापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेमध्ये साखर वाटून आनंद साजरा केला. सकाळी फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या ठिकाणी मोठा जल्लोष पाहायला मिळाला. तर शिर्डीमध्ये साई मंदिराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला असून साई मंदिरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. शिर्डी पाठोपाठ भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरात फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय. अकोला शहरामधल्या भाजप कार्यालयाच्या परिसरामध्ये एकच जल्लोष होता आणि यावेळेस मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. दौंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीनं जल्लोष केला. हातात भाजपचे झेंडे असले तरी कार्यकर्ते राष्ट्रवादी पार्टीच्या गाण्यावर थिरकले आणि गुलालात न्हावून निघाले. कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गाण्यावर मनमुराद नाचल्याचे यावेळेस पाहायला मिळालं. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शपथविधी सोहळ्यानंतर जल्लोष केला असून कोपरगावचे भाजप कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. चंद्रपुरामध्ये स्थानिक किरनाळ चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. पेढे वाटून या नव्या सत्ता समीकरणाचं त्यांनी स्वागत केलंय. बीडमध्ये भाजपच्या वतीनं एकच जल्लोष करण्यात आला. यावेळेस गुलाल उधळत जल्लोष साजरा केला गेला. तर भिवंडीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष होता. यावेळेस कार्यकर्ते ढोल ताशांवर थिरकताना दिसले आणि महिलांचा उत्साह जास्त दिसला. तर शपथविधी सोहळ्यानंतर दिवा डोंबिवली आणि कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून परिसरामध्ये फटाके आणि ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात हा जल्लोष साजरा केला. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कळवण इथं घडली आहे. स्वप्नील ठाकरे आणि मयूर वाघ अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर स्वप्नील हा 9वीत आणि मयूर 10वीत शिकणारा विद्यार्थी होता. शाळा सुटल्यावर दोन्ही मित्र हे शहरातील बेहडी या नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते, परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सेटालीच्या जिनोआ भागाला पुराचा मोठा फटका बसला. जिनोआ आणि सवना या किनारपट्टीच्या भागात रात्रभरामध्ये जवळपास 193 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आणि रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं अनेक वाहनं अडकून पडली होती. तर काही झाडंही पडल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतूक बंद पडली होती. गुलाबी चेंडूसोबत खेळवल्या जाणाऱ्या ऐतिहासिक सामन्यावर विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला केवळ 4 विकेटची आवश्यकता आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियानं दुसऱ्या दिवशी देखील आपला दबदबा कायम ठेवलाय. बांगलादेशनं दुसऱ्या दिवसाचा खेळ होईपर्यंत 6 बाद 152 पर्यंत मजल मारली आहे. तर बांगलादेश भारतापेक्षा अजून 89 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं कोलकाता कसोटी सामन्यामध्ये ऐतिहासिक खेळी केली आणि आपला पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीनं शतक झळकावलंय. दिवस रात्र कसोटीमध्ये शतक झळकावणारा विराट हा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय. तर विराटनं 18 चौकारांसह 136 धावा केल्यात आणि त्याच्या या खेळीचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं कौतुक केलंय. तर इफ्फी महोत्सवामध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नूनं हजेरी लावली आहे. वुमन इन लीड या सत्रात तापसीनं संवादही साधलाय. तर लोक काही का बोलेना, त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही आणि त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देऊन त्यांना मला जिंकू द्यायचं नाही अशी भावना तापसी